आज मंचर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी स्वतः मंचर शहरामध्ये बाजारपेठ फिरलो. अनेक व्यापारी मला भेटले, खूप आनंद वाटला. सर्वसामान्य जनतेला भेटल्यानंतर खरं तर यशाची खात्री झाली. आज मी वॉर्ड क्रमांक 4मध्ये आलेलो आहे. वॉर्ड क्रमांक 4मध्ये आमचे सन्माननीय विकासजी जाधव उभे आहेत आणि अतिशय चांगलं काम करणारं हे कुटुंब आहे. अतिशय मितभाषी आणि तितकंच सोज्वळ असलेले व्यक्तिमत्व आजच्या या निवडणुकीला सामोरं जातं आहे. आणि आपल्याला कल्पना आहे की सन्माननीय राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आणि आता विद्यमान उपमुख्यमंत्री नगर विकास खातं ज्यांच्याकडे आहे ते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या ह्या सर्व नगर विकास खात्याच्या आणि शहरांच्या असलेल्या महत्त्वाकांक्षी असलेल्या ह्या निवडणुकीकडे सर्व महाराष्ट्र राज्याचं लक्ष लागलेलं आहे. मंचरच्या बाबतीमध्ये एक गोष्ट निश्चित आहे की आता मंचर गाव हे मंचर शहर झालेलं आहे आणि पहिल्यांदाच ही मंचर नगर परिषद म्हणून या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जात असताना जनतेतून नगराध्यक्ष होतो आहे. आणि जनतेतला नगराध्यक्ष हा कसा असावा तर मला असं वाटतं की मी जे आता अनुभवलं आहे सकाळपासून सर्वसामान्य लोकांचं म्हणणंच ते आहे की आम्हाला नगराध्यक्ष होणारे व्यक्तिमत्व किंवा ते कुटुंब आमच्यापर्यंत येणारं असावं. आम्ही कुणाच्या घरापर्यंत बंगल्यापर्यंत नेत्यापर्यंत जाणं आम्हाला खूप अवघड आहे. त्यांना खूप मध्यस्थी घालावे लागतात. परंतु नगराध्यक्षपद किंवा नगरसेवक हे पद असं आहे की ते सर्वसामान्य माणसाला त्वरित त्यांना त्याच्या अडचणी समजून घेऊन त्याला मार्ग देणारी ती व्यवस्था आहे. आणि त्या व्यवस्थेसाठी आमचं शिवसेनेचं पॅनल, त्या पॅनलचं नेतृत्व आम्ही सगळी मंडळी करतो आहे. त्याच्यामध्ये आज माझ्याकडे मोठी जबाबदारी पक्षाने दिलेली आहे आणि मी खरं तर खूप भाग्यवंत समजतो की मला तळागाळामध्ये जाता आलं. आज वाड्यावस्ती फिरलो, सर्वसामान्य शेतकरी माणसाला जाणून घेता आलं, सर्वसामान्य कुटुंबामध्ये मला जाता आलं. त्यामुळे सन्माननीय आमचे दत्ताभाऊ गांजळे असतील किंवा जिल्हा प्रमुख म्हणून ज्यांच्यावर जबाबदारी येते देवीदासजी दरेकर असतील, तालुक्याचे शिवसेनेचे प्रमुख म्हणून सन्माननीय या ठिकाणी प्रवीणजी थोरात साहेब असतील आणि आमचे अजितराव असतील चव्हाण, त्याप्रमाणे आमचे सन्माननीय वैभवजी पोखरकर आणि आमचा सर्व जो शिवसेना परिवार आहे हा सर्व आता जबाबदारीने ह्या प्रक्रियेमध्ये उतरलेला आहे. आणि सर्वच्या सर्व जागा ह्या विजयी होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व मंडळी प्रयत्न करतो आहे. आजचा प्रतिसाद हे चांगला आहे. माझी खात्री झालेली आहे की नगराध्यक्षाचा उमेदवार आमचा प्रचंड मताने निवडून जाईल. त्याचं कारण सांगतो आणि खाली नगरसेवकसुद्धा त्याचं एकमेव कारण सांगतो की अडचणीच्या वेळेला जे दत्ताभाऊनी काम केलं आहे. मी जुन्नरवासी आहे मूळचा, पण मी करोनामध्ये आमच्याकडे हॉस्पिटल कमी पडलेले होते. परंतु यांना मी 39 पेशंट्स माझे करोनामध्ये मी जेव्हा रेफर केले त्या 39 माणसांसाठी, त्या रुग्णांसाठी वास्तविक ते काय त्यांचे मतदार नव्हते, तालुक्यातले पण नव्हते बारकाईने विचार केला तर. परंतु जो माणुसकीचा खांदा दत्ताभाऊने आपल्या जीवाची बाजी लावून जो दिला तो माझं असं म्हणणं आहे की हे सगळ्यात मोठं पुण्य त्यांनी आयुष्यामध्ये कमवलेलं आहे. अडचणीच्या वेळेला जो माणूस उभा राहतो तोच खरा या संपूर्ण व्यवस्थेचा सेवक असतो. आणि तो सेवक म्हणून ज्या वेळेला ते आज समाजामध्ये वावरतात बघा, त्यांच्या पायामध्ये चप्पल नाही आहे. त्यांनी भीष्म प्रतिज्ञा केली आहे, जोपर्यंत डिंब्याचं पाणी मी ट्रिपल फिल्टर म्हणजे चांगलं पाणी आम्ही या नळाद्वारे मंचर शहराला देणार नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही, मी पादत्राण घालणार नाही. मग अशा पद्धतीचा विचार मनामध्ये घेऊन आणि खरं तर जनतेच्या हितासाठी स्वतःच्या आयुष्याची आणि स्वतःच्या कामाची आणि कर्तव्याची ओळख करून देणारं जर उत्तम नगराध्यक्ष आपल्याला भेटत असेल आणि ते शिवसेनेचं सुद्धा भाग्य आहे. आणि खरं तर सर्वसामान्य रयतेचा हा मोठा विश्वास आणि आधार आहे. आणि म्हणून मला सांगतो, मी नेहमी सांगेल दत्ताभाऊच्या एक वाक्यामध्ये मला दत्ताभाऊ मला विचारलं की दत्ता गांजळे कसे आहेत, तर दत्ता गांजळे एका शब्दात सांगायचं म्हटलं तर आयुष्याची माती करेल, आयुष्याची माती करेल, परंतु माझ्या मंचरचं सोनं करेल. मंचरचं सोनं करणारा नगराध्यक्ष जर कोण खुर्ची बसर असेल तर हा दत्ताभाऊ गांजळे त्यांचं कुटुंब आहे. एवढाच विश्वास देतो. धन्यवाद.